चला तर आज अगदी ढाबा स्टाईल अशी शाही मटर पनीर बनवूया आणि सोबत नानसुद्धा. महत्त्वाचं म्हणजे नान जे आहेत नाही मैद्याचे आहेत नाही तंदुरी आट्याचे आहेत, तर आपण गव्हाच्या पिठापासून घरच्या घरीच होममेड असे नान बनवूया. पण होममेड नान बनवूया पण चव जी आहे एकदम रेस्टॉरंटसारखी आणूया. चला तर या ठिकाणी मी इथे परात घेतलेली आहे, त्यामध्ये 2 बाउल जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जे आहे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच पिठामध्ये जे आहे मी 3 चमचे दही घेतलेलं आहे. आता हे जे दही आहे खूप आंबट नाही आहे, एकदम असं नॉर्मल दही आहे. खूप आंबट असेल तर 1.5 चमचा घ्या. त्यानंतर इथे जे आहे चवीनुसार मीठ घातलं, 2 चमचे साखर घातलेली आहे आणि छान असं ॲक्टिवेट करण्यासाठी एक जे आहे मी फ्रूट सॉल्टची पॅकेट वापरणार आहे. कुठल्याही फ्लेवरचा सुद्धा फ्रूट सॉल्ट घालायचं नक्कीच. जर आपण जेव्हा फ्रूट सॉल्ट घालतो तेव्हा आपल्याला ना बेकिंग पावडरची गरज पडते ना सोड्याची गरज पडते. सगळं काम जे आहे हे आपलं इनोचं जे आहे फ्रूट सॉल्टच करून टाकतो. त्यानंतर जे आहे इथे मी ज्या बोलने पीठ घेतलं होतं गव्हाचं त्याच बोलने जे आहे 1 बोल पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच की 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. छान असं अगोदर मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला सॉफ्ट असं पीठ लावायचं आहे. खूप हार्डसुद्धा लावायचं नाही आहे किंवा मग खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे. सॉफ्ट आपलं पीठ लावायचं आहे. आता हे नान जेव्हा आपण घरी खाऊ ना तर लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील आणि पचायला अगदी सोपे आहेत आणि गव्हाचं पीठ म्हणजे हेल्दीसुद्धा आहे. ज्यावेळेस आपण मैद्याचे किंवा मग तंदूर आट्याचे नान खातो त्यावेळेस काय होतं, पचायला प्रॉब्लेम येतो किंवा मग चवीलासुद्धा अजिबात आवडत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं, आपल्याला प्रश्न पडतो की हे जे नान आहेत ते मैद्याचे आहेत किंवा मग तंदुरी आट्याचे आहेत, तर आपण लहान मुलाला कसे द्यायचे, लहान मुलांना कसे द्यायचे, आपल्याला हा खूप मोठा प्रश्न असतो. त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी गव्हाच्या पिठाचे नान किंवा मग गव्हाच्या पिठाची जी आहे तंदुरी रोटी असं तुम्ही नाव देऊ शकता. तर इथे जे आहे आपलं सॉफ्ट असं पीठ लावून झालेलं आहे, त्यावर मी 1 ते 2 चमचे तेल घातलं आणि छान असं मसळून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाला जे आहे आपल्याला अर्धा तास ते 40 मिनटं रेस्ट द्यायची आहे, म्हणजे पीठ जे आहे छान प्रकारे फर्मेंट होईल. आणि इथे मी झाकण दिलेलं आहे. आता आपण याला अर्धा तास ते 40 मिनटं हे करूया. त्यानंतर इथे जे आहे मी हे घेतलेलं आहे काही खडे मसाले, जे की आपल्याला तोपर्यंत आपण शाही मटर पनीर बनवून घेऊया. तर इथे खडे मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1.5 चमचा धने घेतलेले आहे, 1 मोठी मसाला विलायची घेतलेली आहे, 7-8 मिरे घेतलेले आहे काळे, 1 दालचिनी तुकडा घेतलेला आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहे आणि 1 चमचा जे आहे कच्ची बडीशेप घेतलेली आहे. इथे कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि कढई तापली हलकी की लो फ्लेमवर जे आहे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मसाले इतके भाजायचे आहे आपल्याला, त्यातलं जे ऑइल आहे थोडंसं रिलीज करतील ना मसाले, इतके आपल्याला मसाले रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर इकडे जे आहेत आपले मसाले रोस्ट झालेले आहेत, छान प्रकारे भाजलेले आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचे आहेत, एकदम फाईन पावडर बनवायची आहे. तर इथे जे आहे थंड झालेले आहे, मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले, कोरडं मिक्सरचं जार घेतलं आणि अशा प्रकारे जे आहे फाईन पावडर काढून घेतलेली आहे. आता ते जे आहे आपण थोडा वेळ साईडला ठेवूया. इकडे तीच कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, 10 ते 12 जे आहेत लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे. छान असं 1 मिनटं तळून घेऊया तेलामध्ये. आता आपण बनवतोय मस्त अशी ग्रेव्ही, तर त्यासाठी मी ते लसूण आणि अद्रक घालून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे जे आहे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते, जे की मी उभे कट करून घेतले होते, ते सुद्धा घालून घेतले आणि छान असा आपल्याला जो आहे कांदा तळून घ्यायचा आहे. आता खूप असा जास्त काही कांदा तळायचा नाही आहे, फक्त छान असा गुलाबी रंग येईल इतका आपल्याला कांदा जो आहे तळून घ्यायचा आहे. तर इकडे जे आहे कांदासुद्धा तळतच आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपण ही जी ग्रेव्ही बनवत आहोत ना, खूप वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण ग्रेव्हीची भाजी बनवतो तर खूप जणांची अशी कंप्लेंट असते की ही जी भाजी आहे आंबट बनते. तर या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही बनवली ना तर अजिबात तुमची भाजी जी आहे आंबट होणार नाही, एकदम ढाबा स्टाईल चव येईल. त्यानंतर मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले होते, ते सुद्धा अशा प्रकारे मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये जे आहेत मी घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी टोमॅटोसुद्धा घालून घेतलेले आहे. आणि आता टोमॅटो घातले तर त्यावर जे आहे
पाव चमचा मीठ घातलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ जे आहे छान असं त्यामध्ये मिक्स होईल. तर या ठिकाणी जे आहे आपला टोमॅटो आणि कांदा पण छान असा शिजत आलेला आहे. आता यामध्ये छान असं आणखीन क्रीमी चव देण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला शाही मटर पनीर बनवतो तर त्यामध्ये मलाई किंवा मग क्रीम घालायची गरज पडते. तर जेव्हा तुम्ही ग्रेव्हीमध्ये 5 ते 6 काजू घालाल ना, तर तुम्हाला अजिबातच क्रीम किंवा मलाई घालण्याची आवश्यकता पडणार नाही. तर काजू घातल्यावर जे आहे आपल्याला क्रीमची गरज पडणार नाही किंवा मग मलाईची गरज पडणार नाही. छान असं क्रीमी फ्लेवर येईल. तर झाकण देऊन 2 ते 3 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. तर इकडे टोमॅटो जे आहे छान प्रकारे शिजलेला आहे आणि कांदासुद्धा छान असा फ्राय झालेला आहे. तर इकडे आपलं ग्रेव्हीचं जे म्हणजे कांदा टमाटर जे आहे छान असं शिजून निघालेलं आहे. तर आता आपण याला गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करूया आणि याला जे आहे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. तर मी मिक्सरच्या जारमध्ये जे आहे छान असं काढून घेतलेलं आहे त्याला. आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण कढईमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि पाणी मिक्सरच्या जारमध्ये घालूया आणि छान असं आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे, म्हणजेच ग्रेव्ही तयार करायची आहे. तर मिक्सरला एकसारखं चालवून मी या प्रकारे जी आहे ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. ग्रेव्हीसुद्धा छान अशा एकदम पेस्टमध्ये तयार झालेली आहे. परत गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये जे आहे 1 ते 1.5 चमचा जे आहे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान तडतडले की आपण जी ग्रेव्ही काढलेली होती ना ती घालूया. तर मी ही सर्व ग्रेव्ही म्हणजे मिक्सरचं जे जार आहे किंवा भांडं आहे छान प्रकारे तुम्हाला मोकळं करून दाखवलेलं आहे, म्हणजे मी तेवढी ग्रेव्ही जी आहे वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये जे आहे 1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. काश्मीरी लाल मिरची पावडरने काय होतं, खाताना खूप असं तिखट लागत नाही आणि कलरसुद्धा मेंटेन राहतो आणि चवीलासुद्धा उत्तम लागते. त्यामुळं मी इथं ही प्रेफर करते. तर मी जे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ग्रेव्हीला जे आहे छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही जी आहे शिजवून घ्यायची आहे. म्हणजे त्यातलं जे आपण तेल घातलेलं आहे किंवा मग ग्रेव्हीचं तेल आहे किंवा मसाल्यांचं जे लाल मिरची पावडरचं जे आहे छान अशी ग्रेव्हीला असं तेल सुटलं पाहिजे. त्यासाठी मी इथे काय केले, परत एकदा झाकण दिलेलं आहे त्याच्यावर आणि आपण 2 मिनटं, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, लो फ्लेम ठेवायची, गॅसची हाय ठेवायची नाही आणि 2 मिनटं अशा प्रकारे झाकण देऊन वाफवून घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं तेल जे आहे रिलीज झालेलं आहे ग्रेव्हीमधून आणि ग्रेव्हीसुद्धा छान प्रकारे शिजलेली आहे. कलरसुद्धा एकदम बेस्ट असा आलेला आहे. तर इथे जे आहे मी परत एकदा मिक्स करून दाखवते तुम्हाला. ग्रेव्हीची जी आहे एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. त्यानंतर आपण जो पनीर मसाला बनवला होता ना, शाही पनीर मसाला, तो घालून घेतला आणि छान आता आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया. म्हणजे जे हे सुद्धा मसाला जो आहे छान प्रकारे ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन फ्राय होईल. अजिबात कच्ची अशी काही टेस्ट लागणार नाही. आपण अगोदर तर थोडा रोस्ट केलेलाच होता, पण परत एकदा आपण 2 मिनटं शिजवून घेऊया मसाल्याला. आता मसाल्याला शिजवण्यासाठी ते मी जे आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे. चमच्याने म्हणाल तर 4 चमचे पाणी घातलेलं आहे. आपले पोह्याचे जे चमचे असतात ना त्याने मी 4 चमचे पाणी घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा आपण ह्याला झाकण ठेवून जे आहे 2 मिनटं परत एकदा छान असं शिजवून घेऊया. म्हणजे जो आपण नंतर घातलेला आपला जो मसाला आहे, पनीर मसाला आपण जो बनवलेला होता, तो छान शिजून निघेल. त्यालासुद्धा तेल छान रिलीज होईल आणि तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे, तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे. तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. म्हणजे कुठे चिकटली वगैरे आहे का ग्रेव्ही, तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही लागली नाही आहे. फक्त 2 मिनटाचंच अंतर ठेवायचं, खूप जास्त अजिबात नाही ठेवायचं. आपण जर झाकण ठेवलं आणि 5 ते 7 मिनटं सोडून दिलं तर ग्रेव्ही जळण्याची शक्यता आहे, काळजी घ्यायची थोडी. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी जे आहेत मटर घेतलेले होते. तर हे जे आहे मी फ्रोझन मटर घेतलेले आहे. फ्रोझन ग्रीन पीस जे दुकानामध्ये सहज ॲवेलेबल असतात ते घेतलेलं आहे, कारण अजून वाटाणा शेंगा किंवा मग मटर शेंगा आलेली नाही आहे. त्यानंतर छान असं मिक्स केलं आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर हे जे पाणी आहे मी
गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे थंड पाणी नाही घातलेलं आहे, नॉर्मल थोडंसं कोमट करून पाणी घातलेलं आहे. ते आपण जेव्हा कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाणी घालतो ना, तर कलर जो आहे छान मेंटेन राहतो, अजिबात कलर बिघडत नाही किंवा मग टेस्टसुद्धा बिघडत नाही. असे कुठल्याही पदार्थामध्ये ज्यावेळेस आपण गरम यामध्ये बनवतो ना, तेव्हा गरम पाणी शक्यतो नक्की घालावं. मी तर गरम पाणीच प्रेफर करते. त्यानंतर इथे जे आहे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं आणि पनीरचे छान असे क्यूब करून घेतलेले होते आणि ते सुद्धा ग्रेव्हीमध्ये सोडलेले आहेत. तर इथे मी पनीर जो आहे अजिबात तळून घेतलेला नाही आहे किंवा अगोदर फ्राय करून घेतलेला आहे. त्याने काय होतं, असा ओढल्यासारखा पनीर होतो आणि तो अजिबात टेस्ट लागत नाही. तुम्ही एकदा असाच पनीर घालून पहा आणि छान 5 ते 6 मिनटं शिजवून घ्या. एकदम पनीर जो आहे बेस्ट होईल. त्यानंतर अगोदर आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, म्हणजेच की कांदा टोमॅटोमध्ये. तर मी इथे जे आहे अर्धा चमचा मीठ परत घातलेलं आहे आणि छान झाकण देऊन जे आहे आपण 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर, एकदम जेवढी लो फ्लेम करता येईल तितकी लो फ्लेमवर आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवून द्यायचं आहे. आपण जर हाय फ्लेमवर शिजवलं तर भाजीचा कलर तर जाईल, पण चवसुद्धा एकदम बेकार होईल. त्यामुळं लो फ्लेमवर पूर्ण भाजी जी आहे मी शाही मटर पनीर जी आहे आपली एकदम लो फ्लेमवर बनवलेली आहे. प्रत्येक प्रोसेस मी लो फ्लेमवर बनवलेली आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही आहे. आणि छान असा पनीर जो आहे ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेला आहे आणि कुठेही तुम्हाला असा कच्चा पनीर वाटत नाही आहे. ज्यावेळेस आपण अगोदर पनीर तळतो आणि नंतर भाजी बनवतो ना, तो पनीर जो आहे खायला असा थोडा ओढल्यासारखा लागतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान आपली भाजी तयार झालेली आहे. आणि इतकं भाजी करण्यासाठी मला अर्धा तास तर गेलेलाच आहे, नक्की तुम्ही पाहिलं असेल. आणि इकडं आपलं पीठसुद्धा छान फर्मेंट झालेलं आहे, छान अशी जाळी पडलेली आहे. हे बघा, अशी जाळी पडली की छान प्रकारे पीठ जे आहे आपलं फर्मेंट झालेलं आहे असं आपण समजून जायचं. त्यानंतर 1 चमचा परत त्यामध्ये मी ऑइल घातलं आणि हलक्या हाताने आपल्याला जे आहे, अगदी हलक्या हाताने जे आहे छान असं पीठ जे आहे परत एकदा आपण मठवून घ्यायचं आहे. आणि छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्हाला मी परत एकदा दाखवते. आता आपण याची काय करूया, छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. म्हणजेच की आपण ज्यावेळेस चपाती वगैरे लाटतो ना, तर त्यापेक्षा जे आहे छोटे, त्यापेक्षा थोडेसे मोठे बनवायचे आहे. तर साईडला मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, कारण हे जे पीठ आहे थोडंसं हाताला चिकट लागतं. त्यामुळं थोडंसं मी हलक्या हाताने तेल लावून अशा प्रकारे जे आहेत छोटे म्हणजेच की मीडियम साईजचे गोळे बनवलेले आहे. खूप छोटे नाही बनवायचे, कारण तंदूर जे आहेत थोडेसे जाडसर असतात, थोडेसे खूप पातळ अजिबात नसतात. तर इथे मी सर्व जे आहेत गोळे बनवून घेतलेले आहे. इकडं मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर जे आहे एक जे आहे पिठाचा गोळा घेतला, त्यावर थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे, कारण लाटताना जे आहे चिकटण्याची शक्यता असतेच. त्यामुळं थोडंसं सुकं पीठ घातलेलं आहे आणि या प्रकारे जे आहे मी लाटून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आता यावर आपण काय टाकूया, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी. जर तुमच्याकडं कलोंजी असेल तर तुम्ही कलोंजी घाला. आणि या इतका मी यामध्ये 2 नान दाखवणार आहे. मी एक प्लेन नान दाखवणार आहे आणि एक गार्लिक नानसुद्धा दाखवणार आहे. तर परत एकदा जे आहे छान असं लाटून घेऊया. आता मी अगोदरचा नान जो आहे तुम्हाला गोल दाखवते आहे आणि नंतर जो दाखवणार आहे तो थोडासा अंडाकृती जो आहे तसा दाखवणार आहे. म्हणजे आपण नेहमी जे रेस्टॉरंटमध्ये खातो ना, त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला नान जो आहे मी लाटून घेतलेला आहे, म्हणजे पहिली जी आपली तंदुरी रोटी आहे ती लाटून घेतलेली आहे, ती काढून घेतली. दुसरा गोळा ठेवला, त्यावर जी सुकं पीठ घातलेलं आहे आणि सुकं पीठ घालून परत एकदा लाटून घेतले. जसं की मी तुम्हाला म्हणले की मी तुम्हाला गार्लिक नान पद्धतीने दाखवणार आहे. तर यावर जो आहे मी लसूणचे तुकडे घातलेले आहे. म्हणजे लसूण मी काय केलेलं आहे, छोटे तुकडे करून घेतले. किसून वगैरे नाही घ्यायचं आहे, छोटे तुकडे करून घ्यायचे. ज्यावेळेस आपण लसूण किसून घेऊ ना, लसूण काय असतं थोडा असा ओला असतो, ओलसर असतो. त्यामुळं किसून अजिबात नाही घ्यायचं आहे, थोडेसे तुकडे करून घ्यायचे. त्यावर परत एकदा थोडीशी कसुरी मेथी आणि लसूण घालून लाटून घेतलेलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी आता तुम्हाला अंडाकृती प्रकार दाखवणार आहे. तर अंडाकृतीसाठी काहीच नसतं अवघड, थोडंसं फक्त अगोदर गोल बनवून घ्यायचं आणि थोडंसं खाली आणि थोडंसं वरती असं
जे आहे प्रेस करून घ्यायचं, म्हणजेच की वरती ओढायचं आणि थोडं खाली ओढायचं, म्हणजे अंडाकृती तयार होते. फक्त ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आता थोडीशी तंदुरी रोटी लाटायची बाकी आहे किंवा मग थोडीशी बाकी आहे, त्यावेळेस आपण असं थोडंसं खाली आणि थोडंसं वरती ओढून घ्यायचं, म्हणजे अंडाकृती तयार होतो. त्यानंतर इकडे जे आहे तवा तापायला ठेवलेला आहे. तवा जो आहे आपल्याला लोखंडी घ्यायचा आहे, नॉनस्टिक अजिबात नाही घ्यायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण त्याला वरची साईड आपण जी पालथी करून शेकणार आहोत ना, भाजणार आहोत ना, तर त्यावेळेस काय होतं, नान पडण्याची शक्यता असते, रोटी पडण्याची शक्यता असते. तर मी जे आहे तव्यावर ठेवायच्या अगोदर एक साईडला थोडेसे ओल्या पाण्याचे जे आहेत हात लावून घेतलेले आहे आणि तव्यावर घातल्यावर ज्यावेळेस 20 ते 25 सेकंद होतात, वरती असे छोटे छोटे बबल्स आलेले होते, तुम्ही पाहिले असतील. तर बबल्स आल्यावर मी अशा प्रकारे तवा जो आहे पालथा करून घेतलेला आहे. लो टू मिडियम फ्लेम, म्हणजेच की लो टू मिडियम फ्लेम या फ्लेमवर मी ते जे आहे आपली तंदुरी रोटी भाजून घेणार आहे. आता भाजताना काय करायचं, सगळीकडून थोडं 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 फिरवत राहायचं. आपण ज्यावेळेस सगळीकडून अजिबात फिरवणार नाही, एकच ठिकाणी भाजू ना, तर ती जळण्याची शक्यता असते. हे बघा, छान अशा पद्धतीने जे आहे आपली तंदुरी रोटी भाजली आहे. आता खालची सुद्धा साईड थोडी भाजून घ्यायची आहे. तर खालची साईड जी आहे मी चिमट्याने काढून घेतली आणि खालची साईडसुद्धा आपण भाजून घेऊया. कारण ज्यावेळेस आपण वरची साईड भाजतो आणि खालची साईड काय होतं, तव्यामुळे भाजली जात नाही, थोडीशी कच्ची राहते. त्यामुळे खालची सुद्धा साईड भाजून घ्यायची आहे. कारण तंदुरी रोटी जी आहे जाड असते, भाजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळं लो टू मिडियम फ्लेमवर भाजायची, मिडियम टू हाय अजिबात घ्यायची नाही, लो टू मिडियम फ्लेमवर भाजायची आहे. तर या पद्धतीने जो आहे पहिली तंदुरी रोटी भाजून घेतलेली आहे छान प्रकारे, आणि तुम्ही पाहू शकता छान प्रकारे भाजलेली सुद्धा आहे. सगळीकडून अजिबात कच्ची कुठेही राहिलेली दिसत नाही आहे. आता दुसरीसुद्धा आपला जो गार्लिक नान पद्धत बनवलेली आहे आपण ती सुद्धा घेऊया. परत जो आहे थोडासा पाण्याचा हात घेतला आणि लावून घेतला आणि तव्यावर जो आहे सोडून घेऊया, म्हणजेच की तव्यावर जे आहे नान घालून घेतला. आता इथे काय झालेलं आहे, माझा तवा जो आहे थोडा छोटा झालेला आहे, हा नान जो आहे थोडासा अंडाकृतीमुळे मोठा झालेला आहे, बाकी काहीच नाही. पण ठीक आहे, ॲडजस्ट होईल, काही हरकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने बबल्स आले की लगेच पालथा तवा करायचा आणि लो टू मिडियम फ्लेमवर भाजायचा. हाय अजिबात करायचं नाही, नाहीतर काय होईल, जळण्याची, मी जसं म्हणाले की जळण्याची शक्यता असते. तुम्ही हवं तर प्रेशर कुकरमध्ये, तुम्हाला मी प्रेशर कुकरमध्ये सुद्धा नेक्स्ट रेसिपीमध्ये सांगेल कसे बनवायचे, तुम्ही हवं तर ते सुद्धा ट्राय करू शकता. पण ही पद्धत जी आहे मला सोपी वाटते आणि एक छान पद्धतीने भाजला जातो नान, कच्चा राहत नाही. महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित असा भाजला जातो आणि छान असा जे आपण ढाब्यामध्ये खातो कुरकुरीत म्हणा किंवा खुसखुशीत म्हणा, तशाच पद्धतीने घरी तयार होतो. परत खालची साईड जी आहे आपण भाजून घेऊया, थोडीशी कच्ची राहते खालची साईड, नक्की भाजा गॅसवर. तर या पद्धतीने जे आहेत दोन्ही प्रकारची मी तुम्हाला तंदुरी रोटी या ठिकाणी दाखवलेली आहे. एक तर गार्लिक पद्धतीने, म्हणजेच की आपण हॉटेलमध्ये गेल्यावर नक्कीच गार्लिक नान ऑर्डर करतो, आपल्याला तो आवडतो सुद्धा. तर ती सुद्धा ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि प्लेन तंदुरी रोटीसुद्धा दाखवलेली आहे. सोबत मटर शाही पनीर, म्हणजेच की शाही मटर पनीरसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि या पद्धतीने दोन्ही प्रकारचे जे नान आहे छान प्रकारे भाजून घेतलेले आहे, कुठेही कच्चे ठेवलेले नाही आहे. आणि आपला जो शाही मटर पनीर आहे आणि सोबत तंदुरी रोटी प्लस गार्लिक नान जो आहे तयार झालेला आहे घरच्या घरीच, एकदम सोप्या पद्धतीने. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पटापट.